हाय एव्हरीवन. तर आज होता आमचा डे 3 या नवीन घरात आणि आजपासून पिल्लूला क्रिसमसच्या सुट्ट्याही लागल्या होत्या, पण त्याला करमत नव्हतं कारण की 15 दिवस आम्ही मामींकडे होतो राहायला. त्यामुळे मला छान छान आहे. वाव, मी पण खाऊ. त्यानंतर दुपारी आम्ही आलो होतो परत मामांकडे कारण की पिल्लूला खूपच आठवण येत होती आणि जवळजवळ 15 दिवस आम्ही इथं होतो. आणि त्यावेळी पिल्लू आमच्या दोन्ही वेळाला इथे गुरांना पाणी पाजायचं काम करत होता मामींसोबत, असंच टाईमपास. आणि आज आल्या आल्या मामी तेच करत होतं, त्यामुळे तो खूप फुल एक्सायटेडमेंटमध्ये इथे येऊन तोही टाईमपास करत बसला. गुरांना पाणी पाजण्यासाठी मामींना मदत करायला लागला. आणि यश इथे कुठेतरी बाहेर चालला होता आणि आमच्या पिल्लूला गाडीवर कोणी दिसलं जाताना की त्याला सवय लागते की लगेच त्याच्या मागं जायचं. आणि इथं त्याने तेच केलं, लगेच तो यशच्या मागे पळाला. कसं त्याला मी समजवलं आणि परत इथे आणलं, पण त्याचं तोंड फुगलेलंच होतं. तरी त्याला मग नंतर मामींनी जेव्हा पागुरांना पाणी द्यायचं काम चालू केलं, नाळे चालू केली. आणि हा पाणी कमी पाजतो आणि पाणी खेळण्यात त्याला जास्त इंटरेस्ट असतो. त्यांनी सगळ्या गुरांच्या अंगावर पाणी वतलं, सगळ्यांना आंघोळ घातली आणि पाणी खेळण्यात त्याला जास्त मजा येते. आणि आज आमच्या मामींचं मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार असतात त्याचं उद्यापनही होतं. तेही एक कारण होतं येण्याचं. मामीने बोलवलं होतं आम्हाला आणि आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे मामी अशी पोथी वाचत होते आणि मी बसून ऐकत होते. लहानपणी मी जायचे सगळ्यांच्या घरी पोथी वगैरे वाचायला आणि आज मी ऐकत होते. मी उपास आमच्या मामींचं उद्यापन खूप छान झालं. 5 मुली त्यांनी बोलवल्या होत्या जेवायला. त्यांनी जेवण केल्यानंतर हे पुस्तक आणि हे केळी त्यांना दिलं आणि असा गेला आमचा आजचा दिवस. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.